की मला हंडी फोडायची आहे। इतके वर्ष झाली मी या पथकात आहे आणि लहानपणापासून मी गोविंदा सहज 2005 पासून खेळतोय, तर मला कधी हंडी फोडायला नाही भेटली आहे। भले ती खाली केली पोरांनी तरी फोडताना आली आहे। माझं असं ड्रीम प्लेस आहे की मला एकदा हंडी फोडावी। मी गोविंदा आला रे आला, तर दहीहंडीचा सण जवळ आलाय। आतुरता लागली होती ना सर्वांना दहीहंडीचा, तसा जवळ आलेला आहे। सर्वांचा सरावाचा पण शेवटचा टप्पा, जो आजचा सरावाचा टप्पा, आज शेवटची रात्र सरावाचा टप्पा, सगळेजण मेहनतीने जोरात आज रंगीत तालीम करणार आहे। आज तशीच रंगीत तालीम मी पाहायला आलो आहे। धडाकेबाज जो 9 थराचा थरार लावतो असा कोकण नगर गोविंदा पथक, त्यांचा सराव पाहायला आलो आहे। त्यांचा असा थरारक असे आपण आता थर बसणार आहे, सराव पाहणार आहोत आपण। तर आता आहोत आपण कोकण नगर गोविंदा पथक, त्यांचा सराव पाहणार आहोत। गोविंदा आला रे आला। सरावाचे हे दिवस मस्तीचे, आनंदाचे आणि वाढदिवस साजरे करण्याचेही। त्यात वाढदिवस असेल तर तो जल्लोष होतोच। असा हा वाढदिवस इथे साजरा होतोय। साई बाबा की जय। तिरुपति बालाजी गोविंदा गोविंदा गोविंदा, हर हर महादेव। आता प्रत्येक गोविंदाच्या इथे तुम्हाला ना अशी क्रेन दिसेल बघा। मग प्रत्येक गोविंदाची सुरक्षेची काळजी घेतली जाते बा। हा जो गोविंदा आहे, हा जो येतो तो रबाळेवरून येतो, खास एवढा लांबून येतो। आणि तुझ्यावर अजून 2-3 असतात ना? हा, 2-3 जण असतात। तुझं नाव सांग। माझं नाव अविनाश वैरागड आहे आणि हा माझा लहान भाऊ अक्षय वैरागड। तर आम्ही 2 जण रबाळून येतो। खूप 1 महिना आम्ही प्रॅक्टिसला येतोय रेग्युलरली। सकाळी आम्ही संध्याकाळी 9 वाजता निघतो आणि इकडे 11 वाजता पोहोचतोय। एवढी ट्रॅफिक असून तरी आम्ही सुद्धा येतोय। रात्री आम्हाला पोहोचायला 3-3:30 वाजतात। 4 व्हीलर घेऊन येतो, कारण की बाईक खूप रिस्की पडते पावसामध्ये, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे। कोकण नगर गोविंदा पथक हे आम्ही 4 वर्ष झाले आम्ही आहे कोकण नगर गोविंदा पथकामध्ये। आणि जेव्हापासून नवतर लावतोय तेव्हापासून आम्ही आहे। तर आमचाच पायगुण मानलं जावं याला की आम्ही आलोय आणि नवतर लागलेत कोकण नगर गोविंदा पथकाचे। यंदाचा सराव कसा चाललाय? यंदा सराव खूप मस्त चालू आहे। तर आमची तर वाट बघतोय की विश्वविक्रम होईल, तशीच वाट बघतोय आम्ही। तर बघू विश्वविक्रम होतोय की नाही। तू एवढा ते गोविंदाचं प्रेमच आहे तुझ्या, सगळं लांबून सगळं येणार आहे आणि तू बेसला असतोस। तुझी ड्रीम प्लेस काय आहे? माझी ड्रीम प्लेस तर आहे की मला सगळ्यांना माहिती आहे की मला हंडी फोडायची आहे। इतके वर्ष झाली मी या पथकात आहे आणि लहानपणापासून मी गोविंदा सहज 2005 पासून खेळतोय, तर मला कधी हंडी फोडायला नाही भेटली आहे। भले ती खाली केली पोरांनी तरी फोडताना आली आहे। माझं असं ड्रीम प्लेस आहे की मला एकदा हंडी फोडावी। मी कोकण नगर गोविंदा पथकाच्या कमिटीला व कोचला मी एकच विनंती करतो की या वर्षी मला हंडी फोडायचा मान द्यावा। नक्की तुझ्यासाठी एक थरावरती आणतील। धन्यवाद धन्यवाद। तर आपल्या सोबत आहेत कोकण नगर गोविंदा पथकाचे कोच। जो कोकण नगर गोविंदा पथक 9 थराचा थरारक लावणारा कोकण नगर गोविंदा पथक, त्याचे कोच आहेत। आतापर्यंतचा त्यांचा संघर्ष आणि आताचा जो संकल्प आहे या वर्षीचा, कारण आता उद्याच दहीहंडी आहे, उद्या परवा दहीहंडी आहे, या 2 दिवसात तुमचा जो संकल्प आहे तो पूर्ण होणार की नाही त्याची सर्वांना आतुरता लागलेली आहे। कोकण नगरच्या गोविंदा पथकाची धमाका बघण्याची आतुरता लागलेली आहे। तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया या वर्षीचा त्यांचा संकल्प पूर्तीबद्दलची तयारी। काय नाही, आज सरावाचा शेवटचा दिवस आहे। सराव आमचा चांगल्या पद्धतीने झालाय। तर आता बघू येणाऱ्या 16 तारखेला आता दिवस कसा आहे काय आहे त्याच्यावर डिपेंड आहे। पाऊस पण आहे, बघूया। तयारी तर आम्ही केलेली आहे आमच्या पद्धतीने, जेवढी करायची तेवढी आम्ही तयारी केलेली आहे। तर पुढे बघू काय दिवस। दहीहंडी दिवशी आम्हाला वेगळं काही पाहायला मिळणार आहे का? हो, प्रयत्न तर करू, बघू ना तेव्हा आता काय होत आहे ते।
प्रो गोविंद आता काय मातीतून मॅटवर गेलेला आहे तर सगळ्यांनाच माहिती पडलंय. परत पूर्वेश सर आणि प्रताप सरनाईक सर आहेत आणि बाकीच्यांच्या सहकार्याने त्यांनी तो प्रो गोविंद एक वेगळ्या लेवलवर घेऊन जायचा प्रयत्न चालू आहे. खेळाडूंना आणि पथकांना गोविंदा खेळाडू जे आहेत त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म भेटला आहे की आपला गेम मॅटवर आणि बाहेरच्या देशांपर्यंत पोहोचवायचा आहे आणि एक वेगळ्या लेवलवर घेऊन जाण्याचा प्रयत्न चालू आहे. आम्हाला तर यावेळी काय म्हणजे जे टायमावर आम्ही टायमिंगवर बनलं. ठीक आहे, नेक्स्ट इयर आम्ही बघू, चान्स भेटला तर आम्ही पण प्रो मध्ये तुम्हाला सगळे आमचे कोकण नगर गोविंदापासून दिसलं जाईल सगळ्यांना. कारण 2023 तुम्हाला जे बघितलं होतं हा प्रो गोविंदामध्ये वगैरे तसाच सर पुढेही आम्हाला बघायचं आहे. हो नक्की. आम्ही पण नाराज होतो की आम्हाला तिकडे पार्टिसिपेट करता नाही आलं, पण बघू नेक्स्ट इयर जर चान्स भेटला तर आम्ही पण नक्की तिकडे आमचं परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीने दाखवू. तर आता एक हार्नेस तर वापरलाय की फर्स्ट सेफ्टी तर हार्नेस घेतलेली आहे की वरचे खेळाडू म्हणजे वरचे जे खेळाडू आहेत ते कोसळू नये म्हणून. दुसरी जे सेफ्टी इंजरीसाठी मॅट वापरतो पण आम्ही मॅट वापरले नाहीये. आणि तिसरी सेफ्टी जी आम्ही टेक्निक वापरतो की जेवढे थर आम्ही वरती जसे चढायला चालू करतो किंवा रचायला चालू करतो त्याच्यामध्ये जर आम्हाला वाटलं कुठे की बाबा थर वगैरे कोसळणार आहे, रिंग वगैरे प्रॉपर बसली तर आम्ही तिकडून डाऊन करून टाकतो. शेवटी काय सांगता येत नाही, कुठं अचानकच पाय घसरला थर कोसळले तर जेवढी सेफ्टी होईल तेवढी घेतो आम्ही. तुम्हाला तुमचा जो संकल्प आहे तो पूर्ण नक्कीच होणार आहे. त्या पुढच्या शुभेच्छा. तुमचे जसे जे संकल्प होणार आहेत, जे 9 थर असतील ते लागतील आणि तसेच उतरतील. म्हणजे त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. नवीन वेळा धमाका
गोविंदा आला रे आला पाहिलात ना, थरारक असा थर रचलेले पाहिलात ना तुम्ही. असा हा गोविंदाचा सरावाचे शेवटचा दिवस होता आणि रंगीत तालीम होती म्हटली. कारण आपल्याला आपला जे ध्येय आहे ते गाठायचं आहे, त्यानुसार तयारी होते यांची आणि त्यानुसार त्यांनी थर रचले. आता एकच लक्ष की आपण जो दहीहंडी दिवशी जो आपल्याला जो धमाका करायचा आहे त्यावरच आपलं लक्ष असतं, त्यावर तोच आपला संकल्प पूर्ण करायचा आहे. तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल नवे असेल सबस्क्राईब करा. गोविंदा आला रे आला. बोल 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 साजे वाले की जय, गोविंदा श्री की जय, गोविंदा पत्त्याचा जय.